गुरुत्वाकर्षण. थोडे आठवा. 1. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? उत्तर: एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण होते. 2. तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? उत्तर: गुरुत्वाकर्षण बल, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल, चुंबकीय बल. 3. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? उत्तर: गुरुत्वाकर्षण बल हे असे बल आहे ज्यामुळे पदार्थाचा प्रत्येक कण त्याच परिसरातील पदार्थांच्या कणाकडे आकर्षिला जातो. गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वसलेमध्येच नाही, तर कोणत्याही 2 खगोलीय वसलमध्येही प्रयुक्त होते. हे आपण मागील इयत्तेत पाहिलेच आहे. या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊ. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हेही तुम्हाला माहीतच आहे. असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने म्हणजे सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत, किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत? बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदापेक्षा बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्यग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? शास्त्रज्ञांची ओळख. सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅलक्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. बल व गती. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. हे आपण पाहिले आहे. थोडे आठवा. न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते? उत्तर: पहिला नियम. जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर ती स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते. दुसरा नियम. जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिश बेरीज F ही त्या वस्तूचे वस्तुमान m आणि तिचे त्वरण a यांच्या गुणाकाराइतकी असते. F बरोबर ma. समजा वस्तुमान हे m स्थिर आहे. तिसरा नियम. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर
तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावत असते. वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात धरून असे फिरवा जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का? त्याची दिशा कोणती आहे? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती, ती तुम्हाला आठवत असेल. त्यात एका गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयांचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय? या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का? त्यावरही असे बल प्रयुक्त होत असते का? त्याची दिशा कोणती असेल? मागील कृती, उदाहरण व प्रश्नाचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीचं प्रयुक्त करत असून चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. केपलरचे नियम. प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोप्लाने केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी 3 नियम मांडले. केपलरचे हे नियम खाली दिले आहेत. तुम्हाला माहीत आहे का? लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. यालाच प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. यास 2 नाभिबिंदू असतात. या 2 नाभिबिंदूंपासून वृत्तावरील कोणत्याही बिंदूंच्या अंतराची बेरीज एकसमान असते. आकृतीमध्ये F1 व F2 हे 2 नाभिबिंदू असून ABC परिघावरील कोणतेही बिंदू असल्यास AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती S ने दर्शवली आहे. केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत करते. AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधी नंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B व D ने दाखवले आहे. आकृतीमधील AS
व CS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ASB व CSD ही क्षेत्रफलके समान आहेत. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा 1 असेल तर सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर T असेल तर T वर्ग अल्फा R घन. उदाहरण T वर्ग छेद R घन स्थिरांक बरोबर K. समीकरण 1. केपलरने हे केवळ नियमितपणे परीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमाचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे आपण पुढे पाहणार आहोत. जरा डोके चालवा. ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास EF बद्दल काय सांगता येईल? उत्तर: केपलरच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणून E व F मधील अंतर कापण्यासाठी लागणारी वेळ ही A व B मधील अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेइतकीच आहे. शास्त्रज्ञांचा परिचय. योहानेस केपलर 1571 ते 1630 एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. सन 1600 मध्ये ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. सन 1601 मध्ये टायको ब्राहे याच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणजेच शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलं. ब्राहे यांनी केलेली ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. आकृतीमध्ये M1 व M2 वस्तुमान असलेल्या 2 वस्तू दाखवल्या आहेत. D हे त्याच्यामधील अंतर आहे. या 2 वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते. F अल्फा M1 M2 छेद D वर्ग किंवा F बरोबर G M1 M2 छेद D वर्ग. समीकरण 2. G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. 2 वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर त्या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. तसेच त्या 2 वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील तर बल त्याच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व D साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. समीकरण 2 वरून दिसून येते की G चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीत G चे मूल्य 2 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र
हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. जरा डोके चालवा. सिद्ध करा की SI एकक प्रणालीत G एकक m वर्ग किलोग्रॅम ऋण वर्ग आहे. G सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. SI एकक प्रणालीत ते 6.673 गुणिले 10⁻11 Nm वर्ग kg ऋण वर्ग आहे. एकसमान वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बलाचे परिमाण. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले? यासाठी त्यांनी केपलरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. कशी ते बघूया. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते हे आपण पाहिले. या वस्तूने वस्तुमान m ने तिच्या कक्षेची त्रिज्या r ने व तिची चाल v ने दर्शवली तर या बलाचे परिमाण F बरोबर mv वर्ग छेद r एवढे असते. हे गणिती क्रियेद्वारे दाखवता येते. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल F बरोबर mv वर्ग छेद r इतकं असलं पाहिजे. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही त्याची चाल व r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल t यासाठी लागलेला काल म्हणजेच सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर बरोबर कक्षेचा परिघ 2πr. r बरोबर ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर, त्यासाठी लागलेला वेळ बरोबर आवर्तकाल बरोबर t. v बरोबर एका परिक्रमेत पार केलेले अंतर छेद लागलेला वेळ बरोबर 2πr छेद आवर्तकाल म्हणजेच t. F बरोबर mv वर्ग छेद r बरोबर m गुणिले कंसात 2πr छेद t कंस पूर्ण कंसाचा वर्ग छेद r बरोबर 4mn पाय वर्ग r छेद t वर्ग. r वर्गने गुणल्यावर व भागल्यावर आपल्यास मिळते 4m पाय वर्ग छेद r वर्ग बरोबर r घन छेद t वर्ग. केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे t वर्ग छेद r घन बरोबर k. स्थिर 4m पाय वर्ग छेद r वर्ग k पण 4m पाय वर्ग छेद k बरोबर स्थिर. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक याच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होते. जरा डोके चालवा. टेबलावरील दोन वस्तूंमध्ये वा तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वीय बल असेल काय? जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे सरकले का जात नाही? माहित आहे का तुम्हाला? समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटी बद्दल तुम्हाला माहीतच असेल.
एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. त्यामुळे त्या स्थानावर भरती येते व त्या स्थानापासून आकृती 1.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंश कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एकसमान असेल काय? की तो कालानुसार बदलेल? कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही? थोडा उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदू असते. मग कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. जरा डोके चालवा. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते. तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते? चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्याच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते.